बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। पुण्यातील हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणी पुण्याहून मुंबईत दाखल होणार होतं हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईत दाखल होणार होतं आणि याच हेलिकॉप्टरने सुनील तटकरे हे प्रवास करणार होते। तर सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरनं रायगडला जाणार होते। ज्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचं प्रकरण हे पुण्यात घडलं आणि याच हेलिकॉप्टरनं सुनील तटकरे हे प्रवास करणार असल्याचं समजतंय। सुनील तटकरे या हेलिकॉप्टरनं रायगडला जाणार होते। पुण्यात जी दुर्घटना घडली या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सुनील तटकरे हे प्रवास करणार होते। या हेलिकॉप्टरनं सुनील तटकरे प्रवास करणार होते। यावर अधिक माहिती जाणून घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश बागल आहेत। महेश, या पुण्यातल्या दुर्घटनेप्रकरणी आता आणखी एक अपडेट समोर येतेय। पुण्याहून मुंबईत दाखल होणार होते हे हेलिकॉप्टर दाखल होणार होतं आणि सुनील तटकरे या हेलिकॉप्टरनं प्रवास करणार होते। काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच पुण्यातील बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर यामध्ये आणखीन आता मोठे अपडेट समोर आलेले आहेत। पुण्यातील ऑक्सफोर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून सदरचे हेलिकॉप्टर उडालं होतं। सकाळी 7:30 वाजता उड्डाण केलेलं होतं आणि मुंबईतल्या जुहू येथील जे हेलिपॅड आहे त्या ठिकाणी हे उतरणार होतं। यामध्ये आणखीन मोठे अपडेट असे आहेत की याच हेलिकॉप्टरचा वापर करून सुनील तटकरे हे त्या हेलिकॉप्टरने त्यांच्या मतदार संघात जाणार होते। तिथलं नियोजित कार्यक्रम त्यांचा होता। मात्र हे हेलिकॉप्टर पुण्यातल्या हेलिपॅडवरून उड्डाण करता क्षणीच काही मिनिटातच धुक्यामुळे कोसळले। तर एकंदरीत पाहता सुनील तटकरे ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते त्याचा अपघात या अगोदरच ते प्रवास करण्याच्या अगोदरच झाला आहे। त्यामुळे सुनील तटकरे सुद्धा या दुर्घटनेच्या अगोदरच वाचले असल्याचं म्हणता येईल। कारण या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय। 2 पायलट आणि 1 इंजिनियर अशा मृत्यू पावलेल्या व्यक्तींमध्ये या तिघांचा समावेश आहे। आणि या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून खासदार सुनील तटकरे प्रवास करणार होते अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। नक्कीच हे सुनील तटकरे हे आता खरं तर वाचल्याचं आपण म्हणता येईल। धन्यवाद महेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय या दुर्घटनेतून सुनील तटकरे हे हेलिकॉप्टरनं रायगडला जाणार असल्याची माहिती कळते आणि या दुर्घटनेतून हे थोडक्यात बचावलेले आहेत। 7:30 वाजता त्यांनी टेक ऑफ केलेलं आहे। ऑक्सफोर्डचं हेलिपॅड आहे, तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेलं आहे। त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ऍक्सिडेंट झालेला आहे। बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील। थँक्यू। तर आपण पाहतोय पुण्यातल्या बावधन बुद्रुकमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं होतं आणि या हेलिकॉप्टर अपघातात 2 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे। आणि याच हेलिकॉप्टरनं सुनील तटकरे हे रायगडला जाणार होते।